समाजाच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे दानशूर आणि सर्वसामान्याचे आधारवड लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज वयाची 74 वर्ष पूर्ण करत अमृत महोत्सवी वर्षात भव्य प्रारंभ केला। या विशेष प्रसंगी द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून ठाकूर कुटुंबियांना शुभाशीर्वाद दिले। सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी शुभेच्छाचा वर्षाव करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले। रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे समाजसेवेच्या प्रेरणेला सलाम अशी भावना व्यक्त करत अनेकांनी हे क्षण ऐतिहासिक ठरवले। या अमृत महोत्सव निमित्ताने अमृतमयी कीर्तन महोत्सव, नाट्य महोत्सव, क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिरे, साहित्य संमेलन, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा समाजोपयोगी उपक्रमाची रेलचेल झाली। हजारो भाविक, नागरिक आणि तरुण कार्यकर्त्याने मोठ्या उत्साहात सहभाग घेत पनवेलमध्ये एक सामाजिक जागर निर्माण केला। कीर्तन महोत्सवामध्ये आज पनवेल, उरण, नवी मुंबईसह इतर परिसरातील थोर कीर्तनकारांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। त्याचबरोबर त्याच माध्यमातून होणाऱ्या समाज प्रबोधनाचे कौतुक केले। या सोहळ्याला हजारोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांसह तरुण वर्ग आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, परेश ठाकूर, भाजपाचे आजी माजी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही उपस्थित राहून कीर्तन महोत्सवाची शोभा वाढवली। दानशूरतेचा दीप आणि समाजसेवेचा प्रकाश अशी ओळख असलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभाने जनतेच्या मनात अभिमानाची भावना अधिक दृढ झाली असून हा एक समाज प्रेरणा देणारा सोहळा ठरला आहे। अमृत महोत्सवी
वर्षानिमित्तानं आज इथं भजन कीर्तन हरिपाठ हे सर्व कार्यक्रम झाले। कीर्तनाच्या रूपानं हजारो भक्त इथं आले, त्याला शुभेच्छा दिल्या आणि अतिशय भावपूर्ण अशा रीतीनं लोकांच्या श्रद्धेप्रमाणे सर्वांच्या शुभेच्छा मला मिळालेल्या आहेत। मी सर्वांना धन्यवाद देईन की इतकं प्रेम आपण माझ्यावर दाखवलं, त्यामुळं अजूनही मला काम करायची जास्त ऊर्जा मिळालेली आहे आणि भावी काळात मी जास्तीत जास्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज जगद्गुरु शंकराचार्य यांनी कीर्तन महोत्सवाला येऊन आशीर्वाद दिले। या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून राज्यभरातील कीर्तनकारांचा सन्मान आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्याला माहितीच आहे, या संपूर्ण परिसरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे केवळ लोकनेते नाही, या संपूर्ण भागामध्ये अनेक लोकांना सहकार्य मदत त्याचबरोबर शिक्षणाचा पाया देखील त्यांनी घातलेला आहे। स्वतःचे शिक्षण संस्था याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील मुलांना कमी फीमध्ये शिकवण्याचं काम करतात। लोकनेते रामशेठ ठाकूर गेल्या 75 वर्षाच्या या आपल्या आयुष्यामध्ये अधिक परिश्रमातून त्यांनी मोठं साम्राज्य देखील उभं केलं। त्यांचे चिरंजीव आमदार प्रशांतजी ठाकूर त्याचबरोबर त्यांचे दुसरे चिरंजीव हे देखील पनवेल महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतात। याचबरोबर व्यवसायामध्ये स्वतःच्या परिवाराला स्वतःच्या पायावर उभं केलंय। रामशेठ ठाकूर एक सरळ स्वभावाचं व्यक्तिमत्व या संपूर्ण परिसरामध्ये ज्ञात आहे, त्याचबरोबर अनेकांना मदत करणारं हे व्यक्तिमत्व आहे। रामशेठच्या या अमृत महोत्सवी निमित्त आज मी त्यांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।